दरवर्षी ह्या घटना घडतात आणि त्याच्यात काही कोणी उद्योगपती, अधिकारी कधीच मरताना मी पाहिले नाही. जे काही ते मरूही नाही कोणी. पण जे काही आतापर्यंतच्या 50 वर्षाचा जर हिशोब घेतला, तर याच्यात लहान मजूर मरतोय, कामगार मरतोय आणि म्हणून ते दखलपात्र नसतं. वारंवार ह्या घटना या काळामध्ये घडत असेल. आपण आधुनिक काळ म्हणतोय, डिजिटल काळ म्हणतोय. त्या फॅक्टरीला लागून वस्ती बसली कशी? वस्ती असेल तर मग परवानगी दिली कसणार कशी? तुम्ही जर इथून उत्तम कालव्याचं जर उदाहरण पाहिलं वर्धेचं, तर दर 2 वर्षानंतर 4-5 लोकं मरतात तिथे कामगार. आणि नागपूर आणि इथं मंत्रिमंडळाचा वर्चस्व असताना सुद्धा उत्तम कालव्यावर त्याचा प्रभाव नाही आहे. तर असंच आहे. करप्शन एवढं वाढलं का मरण्याची भय किंवा त्याची भीती काही कोणाला राहिली नाही. मरणारा गरीब आहे, कामगार आहे आणि म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारचा, अधिकाऱ्याचा आणि नेत्यांचा बदललेला आहे. ते मला माहित नाही. ते आता पैसा, मस्ती जे आहे, घरात एवढा पैसा झाला का रस्त्यावर मस्ती येणारच आहे. आणि अशा अपघातामध्ये मला असं वाटतं का अपघातामध्ये काही बदल होणं, अशा पद्धतीनं अंधाधुंद आपण जर पाहिलं का तुम्ही जे जे वाईट होताना जर दिसत असेल, मग तुम्ही अं, काही डान्स बार सारखे असेल तुमच्या इकडे फॉर्म वगैरे काय असतात सगळं, हे सगळ्या याच्यात तुम्ही जर आज जाणारा वर्ग जर पाहिला तर प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. आणि हे शौकीन लोकांनी प्रचंड पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरलेले लोक आहेत. त्याचे परिणाम भोगावे लागते थोडे थोडे. याच्यावर कुठेतरी बंधन यायला पाहिजे असं वाटतं. कसं बंधन येणार आहे? बंधन याचं कारणच नाही. कारण अधिकारी आणि नेत्यांना त्याचं काही पडलेलं नाहीये. धर्म आणि जाती आणि पैशाच्या ताकदीवर जर लोकशाही नमवल्या जात असेल, मतं खेचून घेतल्या जाण्याचा प्रयत्न होत असेल, तर ही सामान्य माणसाच्या जीवनाला, त्याच्या मरणाला काही अर्थ नाही आहे. आता तुम्हीच कॅमेरामॅन वाल्याला भेटणारा पगार आणि तुमच्याच न्यूज चॅनल मध्ये एसी मध्ये बसणाऱ्या लोकांना पगार किती आहे? साधी तफावत आहे. आणि मग हे असंच आहे या देशामध्ये. ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त, ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आहे आणि श्रम जास्त ज्याला आहे त्याला पगार कमी आहे. ते तुमच्यापासूनच सुरुवात करा ना. तुम्ही आता ताडकळत तिथे बसले असणार, म्हणजे खरी पेरणी तुमची आहे, पण कंस कापणारे जे काही अंदर बसलेले आहेत तिकडे तुमच्या चॅनल मध्ये, त्यांना पगार जास्त आहे, त्यांना सुविधा जास्त आहे. असंच आहे. स्किल तो ह्या भी है वहां भी है, मग पगार सारखा काऊन नाही? माजी मंत्री सुबोध सावंत यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं. त्यांनी पत्रामध्ये खूप धमकी दिली की यामध्ये जर काही गैरव्यवहार निवडणूक आयोगात काही तर तुम्ही मर्डर करा. माजी मंत्री सुबोध सावंत. संताप आहे, वाजवी पण आहे. असं होऊ नये, पण अशी येण्याची वेळ कोणी आणू पण नाही. कारण कोणाला आखरी आम्ही ज्या दिवशी आमचं मैदान नाकारलं तेव्हा आमच्या डोक्यात त्या कल्पना येतच होत्या. तर पोलिसच जर पार्टीसारखा वागायला लागतं, तर मग आखरी हताश होऊन हे शब्द येतात. त्यांच्या डोक्यात हे कल्पना का आली, का शब्द आले, याचंही खरं तर तपासणी व्हायला पाहिजे. का अशी निराशा येते? विश्वास नाही, न्यायालयावर विश्वास नाही. न्यायालय तर खंडार झाले अर्धे. बच्चू आपल्या महाराष्ट्रातले सगळे टप्पे पार झालेले आहे. एकंदर निवडणुका झालेल्या आहे, बरंच राजकारण झालं, बऱ्याच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. तुम्ही कसं बघताय एकंदर महाराष्ट्राची स्थिती लोकसभेच्या दृष्टीने? मला असं, मी काही पूर्ण अभ्यास केला नाही. काय असेल ते 4-5 तारखेला समजणारच आहे. आतापासून तेच ते मला वाटते घोडा मैदान जवळ आहे, माहित होईल, स्पष्ट होईल जे काही असेल ते. मला काही कल्पना नाही त्याचा.
मला ते तुम्हीच सर्वे आहे. तुम्हाला तुम्हाला प्रत्येक मतदारसंघात तुमच्याकडे अभ्यास आहे. तो आता सर्व्हेमध्ये दाखवा काय तुम्हाला काय वाटतं ते. आम्ही मत मागणारी लोकं आहे, मतं देणारी लोकं आहे, भाषण करणारे आहेत, सर्व्हे करणारे तुमच्याकडे ते भाग येतं. तुम्ही ते सांगितलं पाहिजे.